हॅलो. आज आपण बघूया काय काय वाढतंय माझ्या गच्चीत. माझ्या गच्चीवरील बागेत दाराच्या शेजारीच हा लावलेला तोंडल्याचा वेल. मार्चमध्येच त्याचं कटिंग लावलंय आणि आता त्याला तोंडली लागायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या शेजारी आहे कारलं. तोंडली, कारली यासारख्या वेलवर्गीय भाज्यांचे वेल वाढण्यासाठी वरती जाळीचा वापर केला आहे. कारल्याला छान कारली लागत आहेत. गच्चीवर बागेत मी शेणखत आणि कंपोस्ट खत याचा जास्त प्रमाणात वापर केला आहे. आत्तासुद्धा तुम्ही बघितलं तर कुंड्यांमध्ये वरती पालापाचोळ्याचा थर दिसेल. त्याच्या शेजारी आहे ही काकडी. काकडीलाही छान काकड्या लागत आहेत. आणि इथे भोपळ्याला भोपळे लागले. भोपळ्यासाठी एक मोठी ग्रो बॅग वापरली आहे. त्याच्या शेजारी मिरची, ज्याची भरपूर फुलं येत आहेत पण उन्हामुळे वाळत आहेत. तरी मी वर हिरवं कापड लावले होते. या पालकच्या बियांसाठी पालकचं झाड ठेवलं आहे. मलबेरी म्हणजे स्तुती. आणि इकडे भेंडीची भरपूर रोपं लावावी लागतात, तेव्हा कुठे तुम्हाला जरा भेंडी बऱ्यापैकी मिळते. हे आहे पापडीचं झाड. पापडीचा वेल मी कट केला होता. आता त्याची ग्रोथ परत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चांगली वाढ होती आहे. त्याला फुलं आणि शेंगाही लागायला लागल्या आहेत. भेंडीचं मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी त्याची रोपं लावली आहे.
भेंड्या तोडल्या आहेत ना, तिथे अशी देठं राहिली आहेत थोडी थोडी. हे आहे उन्हाळ्याचं स्ट्रॉबेरीचं झाड आणि हे इथे ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूटचं झाड छान वाढलं आहे आणि त्याला पहिल्यांदाच यावेळेला कळ्या लागल्या आहेत. त्यामुळे ते कसं येत आहेत हे बघायला मी पण खूप उत्सुक आहे. त्यातच वाढलं आहे भोपळ्याचं बी रुजलं आहे. त्याचा वेल वाढला आहे. तो ठेवेलच असं नाही, कारण यांना जास्त जागा लागते आणि दोघंही एका ह्याच्यातच ड्रॅगन फ्रूट आणि भोपळा कितपत वाढेल मलाही डाऊट आहे. आणि हे वांग्यालाही छोटे छोटे वांगे लागायला लागली आहेत. ही माझी सगळी झाडं मार्चमध्ये लावलेली आहेत. काकडीची रोपंही मी बऱ्याच ठिकाणी लावते, कारण काकडी तर रोज लागतेच उन्हाळ्यात. काकडी, कारलं, भोपळा यांना मी हँड पॉलिनेशनसुद्धा करत असते. आणि हा तोंडल्या यायला लागलेली तोंडली पानांमध्ये लपली असतात, ती शोधून शोधून काढावी लागतात. आणि इकडे वाढतोय शेवटी तो दोडकं, म्हणजे शिराळ आणि घोसाळ्याचा वेल. घोसाळ्याचा वेल भरपूर वर वाटपर्यंत गेला आहे, पण अजून त्याला फुलं आली नाही. आणि हे अंजीर कटिंग केल्यानंतर आता परत फळं यायला लागली. भाज्या आणि फळांबरोबर बागेत मधमाशा आणि कीटकांना आकर्षित करण्यासाठी फुलझाडंही लागतातच, म्हणून मधून मधून लावलेली फुलं.